कुपवाड शहर संघर्ष समितीच्या पदाधिकारी बदलाचे वारे वाहू लागले. इच्छुकांचा मान्सून कोणत्या दिशेने धडकणार? कुपवाड शहरातील समस्या व प्रश्नांचा लेखाजोखा मांडत समक्षपणे विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या या संघर्ष समितीची धार सध्या अत्यंत बोथटच झाली आहे. कुपवाड शहर संघर्ष समितीने यापूर्वी वाढीव घरपट्टी, पिण्याचे पाणी, ट्रिमिक्स रस्ता यावर जोरदार आवाज उठवला आहे. परंतु महापालिका निवडणुकीनंतर संघर्ष समितीचे कारभारीच आता सत्तेत जाऊन बसल्यामुळे अध्यक्षासह कुणीच काही तोंडातून भ्र शब्द काढायला तयार नाही. सध्या कुपवाड शहरात वाढीव घरपट्टीसह पिण्याचे पाणी, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य यासारख्या असंख्य समस्या आहेत. निवडणुकीपूर्वी कुपवाड शहराच्या समस्याबद्दल आपणास किती कळवळ आहे हे दाखवत व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियावर पोस्टचा मारा करणारेही आता केवळ आपला पुढे सत्कार होतो याचीच टिमकी वाजवत सुटले आहेत. त्यामुळे कुपवाड शहरातील सर्वसामान्य नागरिकांमधून आता तीव्र नाराजगी सूर उमटत आहे. कुपवाड शहरामध्ये विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या कुपवाड शहर समिती संघर्ष समितीची पुनर्रचना करण्यासाठी शहरातील काही माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन समितीचा कायापालट करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. केवळ सत्तेत जाऊन बसलो म्हणून कुपवाडच्या समस्यांच्या दुर्लक्ष करणे हे अत्यंत अयोग्य आणि चुकीचे आहे. कुपवाड शहरातून निवडून गेलेले काही नगरसेवक यांचे बोलवले धन वेगळेच असून हे नगरसेवक केवळ हातचे बाहुलेच बनवून राहिले आहेत. त्यामुळे या नगरसेवकांकडून कुपवाडकरांनी किती अपेक्षा ठेवाव्यात असा प्रश्नही सर्वसामान्य नागरिकातून व्यक्त होत आहे. तेव्हा आता मान्सून बरोबरच कुपवाड शहर संघर्ष समितीच्या पदाधिकारी बदलांचे वारे वाहू लागले आहे. हे वारे आता कोणत्या दिशेने धडकणार याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.